In a uniform magnetic field of induction B, a wire in the form of semicircle of radius r rotate about a diameter of the circle with angular frequency omega. The axis of rotation is perpendicular to the field. If the total resistance of the circuit is capital R, then maximum power generated per cycle is. तर हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. त्याचा ए ऑप्शन आहे इन ब्रॅकेट बी पाय आर ओमेगा ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर डिवायडेड बाय 2r. बी ऑप्शन दिलेलं आहे इन ब्रॅकेट बी पाय आर डब्ल्यू ओमेगा स्क्वेअर. ते डब्ल्यूची गरज नसं पण ती मिस्टेक आहे, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 8r. सी ऑप्शन आहे बी पाय आर स्क्वेअर ओमेगा डिवायडेड बाय 2r. आणि लास्ट डी ऑप्शन आहे इन ब्रॅकेट बी पाय आर स्क्वेअर ओमेगा ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4r. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड दिलेलं आहे आणि वायर सेमी सर्क्युलर फॉर्ममध्ये ज्याचं रेडियस किती आहे आर इतकं आहे आणि तो रोटेट होतं आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगाने. ओके. आणि आपल्याला फाईन काय करायचं आहे मॅक्झिमम पॉवर. तर आपण या ठिकाणी सर्वात पहिले मॅक्झिमम पॉवरचा फॉर्म्युला घेणार. मॅक्झिमम पॉवर जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला का असणार, तो तुमचं व्ही स्क्वेअर मॅक्झिमम व्ही एम एफ घ्यायचं किंवा पोटेन्शियल घेणार डिवायडेड बाय आर. व्ही स्क्वेअर मॅक्स अपॉन आर. म्हणजे आपल्याला काय फाईन करायला लागेल, तर आपल्याला सर्वात पहिले व्ही मॅक्स मॅक्झिमम व्हॅलॉसिटी किती डेव्हलप होणार आहे ते फाईन करणं या ठिकाणी आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी आता कॉईल काय होते रोटेट होते बरोबर ना. रोटेट जर झाली तर त्या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाईंड करायचं आहे. आणि मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो फ्लक्स पर युनिट एरिया. हा जनरल फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक फील्डचा, फ्लक्स पर युनिट एरिया. मॅग्नेटिक फील्ड बीने रिपेंड करणार पण ती रोटेट होते म्हणून आपण त्या ठिकाणी कॉस थिटा घेणार आणि फ्लक्स फायने रिपेंड करणार एरिया किती ए इतका. ओके. मग फाय इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला बी ए कॉस थिटा. आता आपल्याकडे फॅराडे लॉ आहे. थिटाच्या जागी आपण काय केलं ओमेगा टी केलं, कारण ओमेगा का असतो अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. एरिया टाकून दिला पाय आर स्क्वेअर आणि बघा एरिया सेमी सर्कल आहे म्हणून त्याचा एरिया किती असेल अर्धा घ्यावा लागेल पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि इंटू कॉस ओमेगा टी. मग आता आपल्याला मॅक्झिमम ई एम एफ फाईन करायचं पोटेन्शियल म्हणून आपण याला डिफरन्शिएट करू. मग फॅराडे लॉनुसार आपल्याला भेटून जाईल. मग डी फाय अपॉन डी टी झाला ओके इज इक्वल टू बी तसाच राहील पाय बी आर स्क्वेअर अरेंज करू डिवायडेड बाय 2 आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यावा लागेल आपल्याला कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. बघा कॉस ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर तो काय असेल मायनस. मी तुम्हाला सांगितलं ओमेगाचा फॉर्म्युला काय थिटा अपॉन टी म्हणून आपण थिटाची व्हॅल्यू जी आहे ती काय टाकली ओमेगा टी टाकून दिली. ओके. त्याचं रिझन मी तुम्हाला दिलेलं आहे. आता या ठिकाणी फॅराडेचा लॉ आपण या ठिकाणी यूज करू किंवा लेन्स लॉ यूज करा कारण की डायरेक्ट साईन येऊन जाईल. ठीक आहे. मग फॅराडे लॉ घेतला इज इक्वल टू डी फाय अपॉन डी टी. ई म्हणजे ई एम एफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आपण त्याला पोटेन्शियल पण या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. मग त्याच्या जागी आपण व्ही कन्सिडर करू. पण हा झाला मॅग्निट्यूडमध्ये. जर तुम्हाला याचं डायरेक्शन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला मायनस साईन घ्यावं लागेल. मग डी फाय अपॉन डी टीच्या जागी आपण व्ही टाकलं आणि डेरिव्हेटिव्ह जर घेतलं कोणाचा कॉसचा तर तो काय येईल मायनस साईन ओमेगा टी आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल ओमेगा टीचा. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे फक्त ओमेगा. आता इथं साईन मायनस आलेलं आहे. मग फॅराडे न यूज करतो मी काय करतो डायरेक्ट लेन्सच यूज करतो लेन्स लॉ. ओके. म्हणजे या ठिकाणी साईन जे असणार आहे ते कोणतं येईल फक्त आपलं मायनस येईल म्हणून व्हीला आपण काय करू मायनस साईन देऊन टाकू. ठीक आहे. आता ही दोन्ही मायनस साईन काय येणार कॅन्सल. मग व्ही इज इक्वल टू करायला मायनस मायनस कॅन्सल झाला. ठीक आहे. मग व्ही इज इक्वल टू पाय बी आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आर आयला साईन ओमेगा टी आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह फक्त ओमेगा राहील. ओके. याला अरेंज करू. आता आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू फाईन करायचं. मॅक्झिममसाठी आपण थिटाची व्हॅल्यू 90 टाकणार. मग व्ही इज इक्वल टू याला फक्त अरेंज करून घ्या पाय बी आर स्क्वेअर ओमेगा डिवायडेड बाय 2 इंटू साईन ओमेगा टी. फॉर मॅक्झिमम पोटेन्शियल
मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हॅल्यू. पुट थिटा इज इक्वल टू किती? थिटा म्हणजेच आपला ओमेगा टी. 90 डिग्री पुट करा कारण साईन 90च आपला मॅक्झिमम. वी आपल्याला काय भेटेल? मॅक्झिमम. आणि तो भेटेल पाय बी आर स्क्वेअर ओमेगा डिवायडेड बाय 2. ही कोणाची व्हॅल्यू झाली? तर आपलं मॅक्झिमम व्हॅल्यूची झाली. आणि साईन थिटाच्या जागी आपण 90 टाकलं. साईन 90 किती? 1. मग आपलं फायनल आन्सर येईल पाय बी आर स्क्वेअर ओमेगा डिवायडेड बाय 2. ही झाली मॅक्झिमम व्हॅल्यू. पण आपल्याला फाईंड करायचं मॅक्झिमम पॉवर. ऑलरेडी आपण मॅक्झिमम पॉवरचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. फक्त त्या ठिकाणी त्याचा स्क्वेअर करा. याला इक्वेशन 1 कन्सिडर करू. मग ही व्हॅल्यू पुट करून टाका कशामध्ये? तर या इक्वेशन 1मध्ये. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स काय भेटेल? इक्वेशन 1. तर मॅक्झिमम पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. या टर्मचं काय करायचं आपल्याला? स्क्वेअर. पाय बी आर स्क्वेअर ओमेगा त्याचं काय करायचं? डिवायडेड बाय 2 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय परत 2. ओके, आर सॉरी. आता पायचा स्क्वेअर, बीचा स्क्वेअर, आर रेस टू 4 येईल, ओमेगाचा स्क्वेअर. आणि 2चा जर स्क्वेअर केला तर 2चा स्क्वेअर किती येणार? 4. नाही ते काम करा, डायरेक्ट या टर्मचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घ्या. मग काम करा, काय करा, पाय तसाच लिहिणार, बी पहिले लिहितो, नंतर पाय आर स्क्वेअर ओमेगा असं काय करतोय कारण की ऑप्शन तसं दिलेले. आणि 2चा जो स्क्वेअर आहे तो किती आहे? 4. आणि काय घेतला? आर. याचं आपलं काय असणार? मॅक्झिमम पॉवर असेल. मग याचं आपल्या क्वेश्चनचं काय झालं? करेक्ट आन्सर झालं. ओके. मग मॅक्झिमम पॉवर जो असणार आहे तो असेल ब्रॅकेटमध्ये बी पाय आर स्क्वेअर ओमेगा ब्रॅकेटचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4R. हे त्याचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण आता ऑप्शन चेक करूया. तर त्या 4 ऑप्शनपैकी आपल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असेल ते. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजेच काय? इन ब्रॅकेट बी पाय आर स्क्वेअर ओमेगा ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4R. हे त्याचं काय असेल? फायनल आन्सर.